तर पोरीला मदत करा जरा, तुला सून चांगली भेटली. व्हायची चांगली नाही, सगळं करून आताशी बसली मी. नुसती हिंडत राहते गावभर, याच्या कुचाट्या कर त्याच्या कुचाट्या कर, नुसतं कुचाट्या कर. ही काय प्रकार आहे कुचाट्या? ह्याच त्याला बोलती त्याच त्याला बोलती. मग चाड आहे म्हणा, काय कुठं बसायचे कोणाचं ऐकते संगी संगी पशी. चांगल्या बायांच्यात बसावं मग जरा चांगलं वळण लागत, चांगलं काहीतरी शिकाय भेटत. आता काय शिकून पुढे जायचं? मग ही संगीन मंगीन काय तुझ्या तर मैत्रिणी आहेत ना, तिथं खाती का गेल्यावर काय? कशाला आपल्या त्यांच्याकडे गेलं, त्यांच्याकडे काय खायचं? आपल्या घरचं खायचं आणि लोकांच्या उसापत्ती करायचं. आम्ही नाही, तुमची सून सून लय चांगली वाटत ती. मग मला चांगली असेल ती पोरगी, दिसायला भुळी. पोरग तिकडे भटकत आणि हे वयाने बी काम नाही करायचं म्हणलं कसं आपल्यात आहे ना, आपल्याला अवसरच नाही राहिलं कडे आता कामाला. दिसायला मस्त चांगली, कधी कधी लय तू चांगली वाळून वाटते. चालली काम करून करून करून. काय करावं मग? कधी कधी लय ऐकते, इतकं चांगलं राहते, इतकं चांगलं राहते, आणि मध्येच तिच्या अंगाला फेरा आला का जाते त्या संगीकडं. त्या चाड्या चुगल्या, नुसत्या चाड्या चुगल्या. संगी संग भांडायला का जाऊन तुला काय शिकवते म्हणा माझ्या सुनाला कायची काय? मला वाटत आहे बरं का आता जावं म्हणून तिच्याकडं, चांगलं घराचं खेळ खंडोबा करून मग ठेवायचं. पोरगी आली तर चांगली होती, लय चांगली मग होती. काम घरात धंदा सगळं करायचं कामं सगळं. करत होती, सगळं करत होती. आई तुम्हाला हे करू का, आई तुम्हाला ते करू का, पप्पाला काय खायचंय, पप्पाच्या आवडीचं सांगा. आणि आता आता तर स्वयंपाक घरात पाय ठेवीना झाली. काय त्या संगीच्या नादी लागली काय माहिती. तिला लागेल तर ते लागन ती करून खाते, आपलं जाऊ तिकडं उपाशी करायला. मी काय म्हणते, उगा नकोच लोड घ्यायचा बरं दोघायचाही. पुरीचंही दिलंय लावून आता वाजून, तिचं ती बघून घेईल. आणि हे बी पुरीचं बरं आहे भाऊ आपलं, मस्त ते खाऊन पिऊन मोबाईल वर बसशील परत तुझ्या सगळं भांडणं काढील. काय झालं तुला? मला नाही राहायचं तिकडं, मी आलो निघून लगेच? हा. किती झाले भांडणं? लय झाले की थोडे? लय झाले. अगं पण झालं काही? अहो बाबा तुम्ही मला मस्करी नका घेऊ बरं, मला लय छळलं त्यांनी. तुम्ही थांबा बरं, काय झालं पण? अगं आई काय सांगू ग तुला, मला लय आणलं त्यांनी, असं आणलं इकडं आणलं, सगळीकडे काम करून काम करते का पण तू? बाबा करती ती काम, मी करीते ना तुला व्हिडिओ कॉल. नुसती कामं करीत राहते, नुसती कामं करीत राहते. तुझी लेख म्हणलं होतं तू कामाची म्हणलं, ती बी कामाची नाही तर वाळून किती गेली लग्नाच्या वेळेस. मी काय म्हणते, नाही त्याच्या नाकात मोती सोडून त्याला. मग काय तर मी आले मग म्हणून निघूनच. बरं झालं बरं. आता जायचंच नाही परत, नाही जायचं अजिबातच मला. जायचं नाही नाही. नको, त्याला बी झटका दाखव. त्यांना बी चांगला इंग्रज दाखव. एवढी कामाची पोरगी आणि तिला सासुरास करते म्हणले. नाही तर तेच तर बाबा, मी सकाळी उठले ना, सकाळी किती 5 वाजता उठते, 5 वाजता अरे बापरे. झाडून घेते, सगळ्यांना चहा नाश्त्याचं बघते, सगळं भांडे धुणं फरची बिरची सगळं मीच करते. सगळं तुझ्याकडून काम करून घेते. सासू काय करीत? काहीच नाही, नुसती अशी आरामात झोपलेली असती, सगळं मलाच करावं लागतं. आणि तोंडवरती करून बोलते, तुझ्या आईने काही तुला शिकवलंच नाही करायला. माझं नाव काढी, तुझं नाव काढते ती. तिला काही लाज आहे का नाही म्हणा. अजिबात त्या घरात पाय ठेवायचा नाही आता. ठीक आहे, ठीक आहे. आ? आणि सासरे म्हणतात तुझा बाप आहे तसा आणि तो बी तशीच. बाई, बघा बघा बघा, तुम्हाला तर लय गोड लागत होतं. चांगला असेल माणूस. हा, असं बघा वाकडं बघा. तिकडं बोलत आणि मग सासूबाई त्या म्हणतात, सगळे म्हणतात की तुझ्या आईना नुसती खाऊन खाऊन नुसती सुटली. बाई तुझ्या खाण्यावर गेले ते सगळे, बघ ना. मग काय त्यांच्या घरी जाते आता काय खायला? आता परत येतील ना पोरगी पाठवा, मग त्याला दांडकच काढतो. तुम्हाला तर लय गोड लागत होते. लय पाहुणा चांगला भेटला. मला माहिती का पुढे जाऊन त्याला शिंग फुटू दे म्हणून. बघितलं का किती माज आलाय त्यांना. एवढा फुला पण नाही बी ना तेवढं त्यांच्या घरी लय असे लखोपती असे मग ठीक आहे भाऊ. बघ ना बाबा, आधीच सगळं करा, चौकशी मग करा. म्हणलं तर चला आहे त्याला. बात पाय ठेवायचा नाही त्यांच्या घरात. नाहीच ठेवणार. आणि तुला असं बोलल्यावर तर नाहीच नाही. नवरा तो जीव लावित असेल ना, ते नवरात असलाच. ते तर नुसते माझी आई माझा बाप, माझी आई माझा बाप. माझी आई म्हणन तीच पूर्व त्याला दिशा. म्हणायचं ना लग्न कशाला केलं मग, तुला आईन बापच लागत येत तर. मग काय तर मला थांबवलं पण नाही बरं का एका शब्दाने. नको जाऊ काहीच नाही बोलले, नको म्हणलं जा नाही. म्हंटले ते उलट. असं होय. जात जात आता तू टेन्शन नको घेऊ. ते होय ना, ते तुझा नवरा सासरा सासू येतच असतील न्यायला, मग आल्यावर बघू त्याच्याकडे. खंबीर साथ आहे. होय. अजिबात जायचं नाही अजिबात आता. नको नाही जाऊ. जाणार तुला इथं काय कमी आहे? मस्त काहीच खायचं नाही. प्यायचं मस्त राहायचं इथं. हा, मग अजिबात नाही जायचं पुढे. मी तिकडे लय काम केलं आई. नाही तर काम नको राहत, इथं बसून राहतो हा, आराम तिथं कर. बसूनच राहणार तिला आहे जप मी. जरा खायला हा. काय खारी खोबरा जरा म्हणजे जरा सुधर. हा, हं? बघ ना किती बारीक लुकडे झाली झाले. गं माय, हे बघ की.
बघा हे नाही नुसतं तर हाडं बघ काढत ना. बसतात लेकराचे. आणि इथं काय झालं हल्लं काय तुला झटका दिला मला झटका दिला? बाबा. अरे लईच नाही माणसाला का अरे बघ ना तुझ्या नंदला लई त्रास छळू राहील तिथं काय त्रास आहे यांना आणि काय आहे बाबा तुम्ही त्यांना ते अशी शिकवण म्हणजे चांगलं लवकर वाटू होईल काय. अरे जन्म दिला लेकरू आहे आमचं ते मग तिला त्रास दिला आणि का हो तुम्ही दोघं तिच्या मनात राग भरवतं बरं अगं बघ 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 जरा कशी गेली तिला. आणि तुमच्या दोघांनाही वाटत नाही का आपल्या मुलीचा संसारचं वाटवं करताय तुम्ही आणि तुमचं वय झालं त्यांना शिकवण नीट द्या जरा आणि त्यांचं आयुष्य कुठं जायचंय याच्याकडे तरी ध्यान द्या दोघं जण. आणि तुम्ही दोघं जण त्यांना चांगलं बोलायचं सोडून त्यांचे अजून कान भरताय तुम्ही म्हणजे त्यांच्या मनात अजून विष घालवायचं का. आणि तुमच्या दोघांनाही सांगते मी एका हाताने कधीच टाळी वाजत नाही आणि दुसऱ्याकडे एक बोट केलं स्वतःकडे 4 बोट असतात माहिती नाही हे. आणि तुम्हाला बोलायला काहीच वाटत नाही का अहो लग्न झालंय त्यांचं तुम्ही डायरेक्ट घटस्फोटावर आले खेळ आहे का तो. आणि का आई बाबा आज उद्या मलाही पोरं होतील ते मोठे होतील त्यांचे लग्न झाल्यावर त्यांना मी काय सांगणार की तुमच्या आत्या नांदत नाही म्हणून आणि त्यांनी काय गुण घ्यायचे यांच्याकडून. जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत चालेल. आणि तुम्हाला सांगते दुसऱ्याच्या घरचे जर आले ना काहीच चालणार नाही. आणि तुमच्या दोघांना ना वाटण तसं करा मला काही घेणं देणं नाहीये. तुला म्हणायचं काय वहिनी हा का ग तुझ्या जीवावर आलं काय मला सांभाळायचं. काही गरज नाहीये माझे आई बाप जिवंत आहे मला सांभाळायला. तुझ्या जीवावर जगायची काही गरज नाहीये मला. बापाच्या प्रॉपर्टी मध्ये ना मुलीचा हिस्सा असतो हे विसरू नकोस तू. तुला माहित नाही वाटतं उगाच मला नको शहाणपणा शिकू. मोठी आहेस ना मोठीच राहा मग. हा आमच्या मध्ये पडायचं नाही काय परत म्हणशील बोलले नाही म्हणून. आमचं आम्ही बघू नंदाचं काय नांदायचं नाही ते बघतो मी. जा तू निघितून बघतो आमचं आम्ही. आम्हाला ज्यादा अक्कल देऊ नको. आणि तिला नांदायचं का नाही नांदायचं ना तो प्रश्न आमचा आहे. आणि आमचं लेकरू काय आम्हाला जड नाही झालेलं आणि भरपूर कमवून ठेवलंय तिच्यासाठी आम्ही. आणि तुझ्या बापाच्या घरी असन गरिबी आमच्या घरी नाही गरिबी. तिला कसं सांभाळायचंय ना ते आमचं आम्ही पाहू. लई नको नाही पाजळू आम्हाला. ए ती आमची पोरगी आहे ती नांदन का नाही नांदन ते आम्ही आमचं बघू. तू काय लय त्रास करून घेतो तुझ्या जीवाला. आणि हे बघ तिचे आई बाप आहेत ना अजून जिवंत आहे तू नको टेन्शन घेऊ. तिला नसलं ना त्याच्यात तुला काय त्रास आहे तिचा. आम्ही आहेत ना आम्ही आमच्या जीवावरती आमच्या बसून खाईन इथं. पण तू आहे ना तिला काही देता आलं तर ती नाही तर अजिबात देऊ नको. आम्ही समर्थ आहेत तिची हट्ट पूर्व आहे. पण तू नको लिहिता इथं आहे ना डोकंच चालू नको. आमचं काय करायचं ना आम्ही आमचं पाहू. तू तुझं घरातलं बघ ना हिच हिला पोर अजून झाले नाहीत व्हायचे मग ती मोठी व्हायचे त्यांचे लग्न मग पोरण मग ही त्यांना आपले कारण सांगायचे काय पद्धत आणि काय चाललंय. तुला आहे की नाही त्या नंदाचं कौतुक येतो काय कर निघाली तुला लगेच हे करायला वाऱ्यावर सोडा निघाली. तुला राहायचंय की नसलं पटत तर निघायचं हे आमचं आहे. माझ्या घरात राहायचंय ना मग आमचंच ऐकायचं काय सांगितलं नाही म्हणशील परत. माझं चुकलं बरं का तुमच्या दोघांना बोलून काही फायदाच नाही. तुम्हाला काय गोंधळ घालायचंय घाला. आणि तुमची मुलगी ती नांदली नाही नांदली तरी मला काय फरक पडतोय. आणि तुम्हाला सांगते मी जे म्हणले ना तुमचे चांगले करीतच म्हटले. आणि तुम्ही तिघांनी ना त्याचा गैरअर्थ घेतला आणि माझ्यावरच भेटले. काय चुकीचं बोलले बरं मी. तुम्ही तुमची मुलगी आणि तुमचा मुलगा काय निर्णय घ्यायचा तुम्हाला तुम्ही तुमचा घ्या. माझं कर्तव्य होतं म्हणून मी बोलले एक भाऊजाई म्हणून एक आई म्हणून. बघा आता आणि तुमची मर्जी बरं का. माझं चुकलं असेल तर मला माफ करा मी बोलले तुम्हाला. तुमच्यासारख्या अशा थोर माणसांना मी काय बोलावं. आणि ताई तुम्ही पण मला माफ करा बरं का. जा फ्रेश व्हा तुम्ही थकून आले असन चहा पाणी करते. आणि तुम्हाला काय खायचं ते सांगा. तुम्हाला नांदायचं तर नांदा नाही तर नका नांदू. आई वडिलांचं घरी बिंदास राहा जेवर राहायचं तेवर राहा. जाऊ नका घरी जा करते काहीतरी तुम्हाला खायला मी. तुम्हाला काय करायचं का पोरगी आली म्हणून काहीतरी गोड खाणार असेल. पोरी समोर किती आता करते पागुळ चाललाय तिचा. मला वाटलं लेकराला विचारन काय काय झालं त्रास होतोय काही चौकशी करून आपल्याच तोंड टाकून गेली. तुम्हाला म्हणत होते मी लई शानी झाली होती आधीच नीट वागत होती नाही चवाची नाही बघ ना आता काय लेकराला तर एवढा त्रास कशी तोंड वरती करू करू बोलत होती ती. मग बसू अरे काय आज बसते तिला खायला घाल काय उपास? आणणार आहे ना आता मला करून. फ्रेश व्हायचंय. मग हा मी फ्रेश होते तुम्ही दोघं बसा जा, जा. गप्पा मारत. कसं चुरू 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 आपण जीव लावीन काही आणून ठेवलं याला. तोंड कसं चलत होतं. मग चुरू चुरू चुरू. आणि वरून परत तुमची लेख आहे तुम्ही ठरवा आणि काय करायचं आणि मला आता काय आमची लेख आहे आम्हीच ठरवू म्हणा. पण मोठे आले म्हणजे हिला हिला काय ओझं होतं तिचं. तिचं नाच जरा एकदा जिरवावंच लागलं. मग चला बघते काय करते ती. हाय. मी आलो रानात जाऊन बघ. चल. अवघड आहे बाबा काय चाललंय आज करायचं. दादा कसा आहेस. हा कस काय आली तू. कशी आले म्हणजे पायाने आले.
तू काय मेंदूला पाय सुटलेत का काय तुझे? हा अरे मस्करी काय करतोय? अरे आले रे, घरी कटकट झाली, जरा भांडणं झाले, मग आले निघून. जरा 2-4 दिवसाचा गॅप देत जा ना कटकटीत इकडे येण्यामध्ये. हा सकाळी उठली कटकट करत, दुपारी इकडे येते तू. अरे झाले भांडणं म्हणून आले मी, त्यात काय एवढं, माझं घर नाही मिटवायचे का? भांडणं, सारखं भांडणं झाले की इकडे यायचं का? मला नाही येत बाबा मिटवता बिटवता. माझे तुझे वहिनीचे बी सारखे भांडणं होते. जप जा तरी तिला बी घेऊन 2-4 दिवस, मला आराम भेटन जरा. तुम्ही तुमचं मिटून घेता, तसं मला नाही येत मिटून घेता. एवढं शिवलं आई बापाने शिकवायचं तुला, मिटूनच घेता येत नाही तुला गावाच. अरे तुला कसं कळत नाही रे? तिकडे मला एक तर सासूरच होतो, भांडे घासावं लागतं, तुला? सगळं करावं लागतं. सासू तर नुसती बसलेलीच असते. तुला सासूरवास हा मला सासूरच होत. 1.5 वर्ष लागला ते शब्द शिकायला तुला. काय? सासूरवास होते. अरे होतं तर होतं आता. काय बोलती तू काय नाही, तुझी तुलाच पटत आहे. ते माणूस कसं राहत असं तुझ्यासोबत, कसा संसार करीत असं त्यालाच माहिती. मला तर दया ती माहिती त्याची माहिती. मला तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती, तुम्हाला असं बोलशील, मला वाटलं तुम्हाला समजून घेशील दादा, पण तू पण असंच बोलायला लागला, तर मी कोणाकडे बघायचं बरं मग? नको नको, ते डोळ्याला पाणी आणू नको, ते तसलं नकली रडू नको माझ्यासमोर. आलीस 4 दिवस राहा, ते काय विषय झाला तुमचा मिटून घ्या. 4 दिवस नाही आले मी, हा मग कायमचीच आली. आता जमलं, गणपती बसविला का इकडच? चांगले, मी इथंच राहणार आता कायमचीच. ऐकलं का काय मॅडम काय म्हणाले ते? ऐकलं ना, आले घर सोडून त्या. त्यांची हो, भांडणं झाली. तिला म्हणलं आमचे भांडणं होते तर हिला बी घेऊन जात जा म्हणलं 2-4 दिवस, नाही तर मला तरी घेऊन जात जा 2-4 दिवस. करायचं का आपण बी चालू तसं? मला तेच वाटतंय, मी पण 4-4 वेळेस नाही का सकाळी भांडणं करायची आणि दुपारी लगेच आई वडिलांकडे जाऊन बसायचं. नाही आता ही आली ना परमनंट तिकडे राहायला, तू जा ना तुझ्या घरी निघून, मग जरा ही बी कामं करेल इथली. इथं बसून काय करणार ही नुसती? तेच ना, मी काय करते थोड्या वेळ मी पण निघते, मग बॅग भरते. हा बॅग भरण, तू बी तुझ्या आई बापाकडे निघून जा. आणि तुम्हाला जर नाही करमलं ना, तुम्ही पण निघून या माझ्या. मग मी आता माझ्या बायको तिकडे म्हणलं, मग इथं कसं कर म्हण? तुम्हाला त्रास होतोय का माझा? नाही नाही, तुला काय त्रास होतोय आम्हाला? तुमचं घर आहे, आम्हाला कशाला त्रास? तू आईन पप्पा इथं राहा, मी जातो माझ्या सासूरवाडीला. शोभतं का तुला असं? काय आई वडिलांना होतंय? सोडून जायचं? सारखी बोलू ते तिचे आई वडील, कधीतरी गेलं पाहिजे का नाही? शोभायचे बाधा कोण करते बघ. हा, ते जाऊ दे आता, ती आकलीनुसार बोलायला लागली ते जमन तेवढं. तुम्ही असं बोलताय तसं काय? मी लय मोठी चुकी केली. अहो ताई, मला सांगा, हे पटतं का हो तुम्हाला? मगाशी पण मी तिथं बोलले, आई वडील मलाच, आई बाबा मलाच बोलायला लागले, माहिती का? तू कोण होती म्हणे आमची मध्ये पडायला? मी यांच्या चांगल्यासाठीच म्हणले. त्या दोघांची खरी चूक आहे माहिती का? ही जी छोटी चूक असू दे नसू दे काय असू दे, हिचीच बाजू घ्यायची. ते समोरच्याची बाजू ऐकून घेतच नाहीत ते दोघ जण. माझी आमची बाजू पोरगी आणि हिचीच बाजू बरोबर असते, आहे का? तुमचीच बाजू बरोबर असते. आणि उद्याच्या उद्या ना तुम्ही कागदपत्र गोळा करा आणि वकिलाकडे देऊन टाका. आणि काय करायचं आता? हे रोजचे भांडणे, रोजची कटकट आहे, आपण काय करू? घटस्फोट देऊन टाकू यांना. 1 नंबर बोलली बघ. हा. सगळ्यात मिटवूनच टाकू ना ते. त्यांनी आपल्याकडे येणं नाही मिटवायला, हे आपण त्यांच्याकडे जाणार नाही. घ्या पदरात बाबा. हा. ह्यांना काय करू आपण? हिला वरची खोली बांधलेली नवीन स्लॅब टाकून घेतो 8 दिवसात. मस्त हिला एसीबीसी फ्रीज कूलर सगळं लावून देतो, वर टीव्ही लावून देतो, होम थिएटर लावू आपण वर. चालेल आणि चालेल, तू वरच राहा, आपण घटस्फोट घेऊन टाकू डायरेक्ट. घेऊनच टाकू. म्हणजे कसं किचन मी पण वेगळं. कायमचे इथंच राहीन. किचन पण वेगळं करायचं. सगळं तिची ती राहीन वर सेपरेट करून देऊ तिला आपण सगळं. सेपरेट का? वहिनी तुम्हाला नाही खाऊ घालणार का मग? तुम्हाला म्हणजे मी काय तुमच्यासाठी आले की इथं तुम्हाला बनवून खाऊ घालायला? काय दादा तू पण. अगं तिला आधीच आई पप्पाच आहे, माझं आहे, घरातले सगळे काम करते ती. तू इथं येऊन नुसतं बसून खाणार आहेस, त्यापेक्षा तुझं सेपरेट खा, बस काय करायचं कर. आणि आई वडील म्हटले ते जागा आहे ना, ते पण तिच्या नावावर होणार आहे ना, म्हणजे तुमच्या दोघांचा हिस्सा आहे. मग जागेत पण ते शेतातलं करील ना, बरोबर? हा, अर्ध शेत तुला घेऊन टाक, तुझं तूच पिकव, तुझी तूच नांगरणी कर, तुम्ही 3 जण. चांगलंय. मग एक काम करू आपण, बरोबर हिस्सा पाडून घेऊ. तुमचा हिस्सा आणि माझा हिस्सा. काय अडचण नाही, हा करून टाकू. मी कामवाली लावून शेतामध्ये कामवाली करायला. इथं भेटत नाही कोणी, आपलं करावं लागतं शेतात सगळं. हा, इकडं गावाकडे भेटतच नाही कामवाली. तू का नवीन आले काय? सगळं शेत आपल्याला नांगरणी, पेरणी, खत फवारणी सगळं आपल्यालाच करावं लागत इकडे. आणि आता मी काय म्हणते, हा. बघा, शेत अर्धार्थ झालं, बरोबर आहे. आई वडिलांचा पण हिस्सा करू आपण. हा? काही आता- दिवस त्यांच्याकडे राहतील, काही दिवस आपल्याकडे कशाला? आई वडील कुणाची बाजू घेतात? राहतील. हा, बरोबर. मग त्यांच्याकडेच राहतील. वर एक रूम काढले, अजून एक काढायला किती दिवस लागत तिथं? ए
एक मिनिट. इकडं हे तिघ जण वर पाठवायचे, पलीकडून जिना टाकून देतो, इकडं खाली आपण दोघांनी राजा राणी सारखं राहायचं, संपला विषय. एक मिनिट, मग म्हणजे आई वडिलांना सगळं मला करावं लागणार आहे मम्मी पप्पांचं? मग आता अर्धा हिस्सा घेतला म्हणलं करावंच लागेल तुला. म्हणजे मीच त्यांचं सगळं करायचं, खाणं पिणं सगळं? मग इथं काय तुला गणपती सारखं बसवा आणलंय काय? अरे तिथं पण मला तेच करावं लागायचं म्हणून तर. हा काय इथं पण तेच अगं बावळट पोरगी, तुला काय अक्कल बिक्कल आहे का ग थोडी? हा, घटस्फोट म्हणजे काय भाजीपाला वाटायला का तुला? थोडी अक्कल जमा कर. का उभं आयुष्य असंच घालवणार आहेस? कोणत्याही घरात जा, कोणत्याही गावात जा, कोणत्याही देशात जा, नवरा बायकोचे घरात भांडणं होतात म्हणजे होतात. एखादं काम जास्त पडलं की टोकाची भूमिकाच घ्यायची का? आणि हे गोष्टी मला पटत नाहीत बरं का. आता सांगाल अगं हे काय पोर खेळ आहे का? आज प्रेम, उद्या लग्न आणि परवा घटस्फोट झालं का? असं नाही चलत. ही गोष्ट लक्षात घे. समजून घेणं आणि समजावून सांगणं हे पण दोन गोष्टी असतात. नवरा बायको म्हणजे एका गाडीचे दोन चाक असतात, कळलं का? नवरा कामावून आला की त्याला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, पाणी पाहिजे का, जेवण पाहिजे का, हे बघणं तुझं काम आहे. आपले सासू सासरे, नवरा, घरात जे कोणी येईल त्यांचं सगळं तू केलंच पाहिजे. त्याला ऑप्शन काय नसतंय. आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांचं आपणच करावं लागतंय. आणि रोजच तू भांडणं करायला लागली तर ते दाजीचं कसं होत असन? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींना ऍडजस्ट करावंच लागतं. तुला असू दे, दाजीला असू दे, थोड्या थोड्या गोष्टी दोघांना ऍडजस्ट कराव्याच लागतात. आणि अर्ध्या डाव मोडून ह्या जगात कोणी सुखी राहिलेलं. तू बघ आजूबाजूला, तुझं ना लय लहान आहेस का अजून? तू काय वय आहे तुझं? ह्या जगात कुणी कुणाचं नसतंय. कोण बहीण, कोण भाऊ, हा आई बाप सुद्धा सगळे सोयरे नसते. तर मेले माग सगळं सोडून देतात ग. कुणी नसतंय, कुणी म्हणजे कुणी नसतं ह्या जगात आपलं. आणि एक गोष्ट लक्षात घे, एकदा वेळ निघून गेली ना ती परत येत नाही बघ. बाकीचं सोड, एक क्षण जरी गेला ना ते सुद्धा परत येत नाही. आणि तुझा निर्णय ना मला अजिबात मान्य नाही. लोक काय म्हणतील ना ह्याचा विचार मी करीतच नाही. सांगा त्यांना अजून समजून. ते तर ऐकायलाच तयार नाहीये. आणि मेन म्हणजे ना आई बाबांनी लाडून ठेवलंय त्यांना. मग आता काय करू मी? काय चाललंय तुमचं बहीण भावाचं? सरपलीगड काय म्हणतोय? समजून सांगतोय मला तो, असं नाही करायचं, घर सोडून नाही यायचं, कसं नवरात सगळं काय असतो. जड झाली काय त्याला? वाडा अजून बाजू वाडा तिची. अरे मग आता एकुलती बिघडवा तिला. एक बहीण तुझी, मग आता एकुलती तिला एक मग समजून काय घरात घ्यायचं. बसून ठेवता काय तुम्ही तिला? कोणत्या बाबतीत तिची बाजू घेत जाऊ नका तुम्ही. आम्हाला कळत नाही काय? तुम्हाला सगळं कळतंय, माझ्यापेक्षा जास्त कळतंय. पण जरा त्यांच्या घरचा विचार करीत जा. तिला आता लग्न करून दिले, दुसऱ्या घरची झाली ती. तू गेला कधी तिच्या घरी, तिच्या नवऱ्याला ती- सासऱ्याला तिचं- घालला का बाबा, कात राजाचा, मी- का हाणता नाही, का नाही. मारता? मला सांगा, मीच जर ताई सारखं केलं तर घडी घडी बॅग पकडायची माहेरी जाऊन बसायचं म्हणलं काही इज्जत राहील का? अरे ते तुला हानीत नाही, मारीत नाही, आम्ही तुला का बरं? सासूरवास करत नाही. आमची भांडणं होत नाही. आता तुम्हाला तुला वाटतंय किती तिच्याकडे सासू, बघ, तुला एक माहिती. तिच्याकडे बघून वाटतंय तिला मारला असेल. बघा बरं तिच्याकडे एकदा तुम्ही. आणि मला हा? सांगा, आपलं ती काय भांडणं खोटं होतच बोलून नाही का? ती का म्हणून खोटं बोलून? तिला वाटत नाही का आपला नवरा, आपला सासरा, हे आपलं घर? तुमचे लाडाचे परिणाम आहेत. तुम्ही बिनकामाचा जास्तीचा लाड करून ठेवलाय, त्याच्यामुळे एवढी बिघडली ती. ते पोरीला मध्ये घेऊन दोघं नवरा बायको चांगलं झापू राहिले. का? आणि काय संबंध आहे ह्यांचा तिला झापायचा? अहो कुठंच आपलं बाबा, आम्ही त्यांना समजून सांगतोय. होय, हम्म, समजून सांगत होतो का? खवळत होत तुला? समजून सांगत होते आणि मला बोलले पण हे असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं दापात बोलले. मग तुझी काय इच्छा आहे? मला नाही राहायचं तिकडं. नाही राहायचं तर नाही राहायचं. काय रे तुम्ही अजून बी राहायचंच नाही. नाहीच राहायचं मला. कसं आहे ना, हिला खरंच हाणाय पाहिजे होतं त्या दाजीने. ही इथं येऊन खोटं सांगती माहिती का? हा नाही पाहिजे होतं, माराय पाहिजे होतं. आणि तुला ही दिसेना इथं का? येऊन खोटं सांगती. मी तुला मी बघितलं नाही पण मी मागं सांगतो. अरे ते माणूस तुला- नाही हात उचलण्यासारखं. अरे पण ते अंगावर नाहीच, तुला बघ. ती बाहेर गावी राहते. ते का नाही हानी दिला? तू खोटं बोलत? अहो पण आई तुम्ही प्रत्येक गोष्ट आपल्या मुलीचीच का बघता बरं? आली पोरगी की ठेवून घ्यायची, आली पोरगी की ठेवून घ्यायची. काय झालंय काय नाही जाऊन विचारलं का? खरंच हाणलंय का? बघितलंय का कोणी? मग अहो. ती खोटं सांगल काय? तुमच्या लाडामुळे ती इथे येऊन सारखी सारखी राहायला लागली, हे लक्षात घ्या तुम्ही. कोणतं एक लेकरू आहे आम्हाला ती? असू दे ना मग एक काम करा, हिला पाठवून देतो, हिला ठेवून घ्या इथं. बघ, आहे का? हिला काय कशाला म्हणाल, काय पाठवलं? बोलावं? मग तिला कशाला? ती बी घरी जाऊन सांगाल ना, सासूरवास आहे तिला, ननंद आली, तिला करणं होत नाही म्हणून सांगाल ती. कसं काय सांगाल? कोण सासरवास करत तिला? मग हिला कोण करतोय मी सासूरवास? केला का सासुरवास? विचार तिला काय बोलले का ग तुला मी? तुमचं बोलायचं काय संबंध? तुमचं नाव घेतलं का त्यांनी?
झालं सर. पाहिलं का हे म्हणजे उलट यायचं ही आणि हे सुरुवातच घर आहे माझं आता तुम्हाला अशी. सांगून ठेवते मी लग्न करून इथं आलेले मला हे काही चालणार नाही. मला काय माझी नणंद जर नाहीये आम्हाला घराची बाहेर तुला काढ. बघितलं आई? सांगितलं का मी बघितलं? असं? कशी बोलती वहिनी. तुम्ही शांत बसा मी केव्हाची गप्प आहे. हे बघितलं? बघा बाबा मी तुम्हाला सांगते जर त्यांना खरोखर जर त्रास असता ना तर आम्ही दोघांनी पुढाकार घेतला असता. पण हे जर खोटं बोलून तीनदा जर इथे येत असेल तर मी त्याला समर्थन गेलती नाही. कधी चौकशी तू तिथं मग तुम्ही पाहिलं जा ना तुम्ही जा नवरा बायको मग ते होत नाही तुमच्याकडून. का? पण आता मी बोलायला लागले की तुझी म्हणजे बहीण बोलती तुझी म्हणून. नणंद नाही का तुमचं काम नाही का आम्हीच बघायचं सगळं. बरं, मग रोज आम्ही फोन आहे जाऊ. माझा पाहुण्याला रोज फोन आहे माझा तुमच्या माग. म्हणजे अजिबात त्रास नाही हिला सासूरच नाही काही नाही. अहो ते माणूस रात्री 10 वाजता घरी येते केव्हा त्रास देणार हिला. होय. विचारा त्यांना नीट. रात्री 10 वाजता घरी येते रात्री 10 वाजता काय म्हणतोय तू जीवन पडेल माणूस का हिला भांडत मारत बसेल. खरं बोलती का? आणि एखादं खर्चटलेलं दाखवा ना पुरीच्या अंगावर आपल्या. हे नको म्हणते, काय चट- खर्चटलेलं? चटका दिलाय म्हणते मला. जरा स्वयंपाक करताना मोबाईल कमी वापरायला सांगा. आईचा व्हिडिओ कॉल चालू असतो उडलं तेल हातावर काय करायचंय. मोबाईल पाहताना आणि तू तर म्हणले चटका दिलाय. चटका पुऱ्या तळताना हातावर उडाले तेल व्हिडिओ कॉल चालू होता आपल्या मातोश्रीचा तिकडून. मोबाईलच्या नादात बोललं ते काय तुझं मुस्काड आणलं पाहिजे मग. कशाला खोटं बोलती का? तुम्ही नव्हते का व्हिडिओ कॉलिंग वर आता खोटं बोलती ग. तुला मोबाईल सोडून काय असतच नाही. ती कामाला लावायची आणि तू मोबाईल घेऊन तिच्या संग प्रमाणात बस. आता ती मारलं म्हणली काय मी बघायला गेलते का तिथं? तुम्ही मला बोलायला मी बघायला गेलते तिला मारलं तर नाही मारलं ते आता ही भांडणं करून आली म्हणलं होतं मला नाही वाटत ते बी होऊन येते न्यायला मग इथे. हिला सोडून अहो त्यांना सांगून तरी आली की विचारा ना तिला. होय सांगून मिळेल. कुठं ते गावात हुडकी तेन का इकडे बघायला येते काय करते सांगा बरं. हे बघ दादा मला नाही जायचंय कुठंच. मला इथंच थांबायचंय. एक देऊन टाक तू येडीबिडी घटस्फोट, झालीस जाऊ का द्या. काय? हा त्यांचं मग नाही ना. काय करू माहिती का ऐका काय करू हिला राहायचंच नाही तिकडे तर घटस्फोट घेऊन टाकू काय ते पाहुणं तरी अडकून आणि ठेवायचं. तुमच्या दोघांना मी आताच सांगते ह्या माझ्या घरात नाही राहायला पाहिजे. वरती रूम बांधून देऊ. कशाला वर बांधलेलं आहे ना अण्णा. वर हिला राहू द्या हिचं सगळी सोयला वर हिला राहू द्या वर खाण्यापिण्यात तिची ती करेल ना मग तिला काय येत नाही काय. मी आले का- माझी बायको कशाला करेल तिचं. मी तुमच्या दोघांना जर माझ्या बायकोकडून काय कमी पडलं तर माझा कान धरा तुम्ही. हिचा काय करायचा संबंध आहे तिथं. बघ आता हे तमाशा. मी यायचं एकदा लग्न करून गेली ती दुसऱ्या घरची झाली. आडी अडचणीला आपण महाग आहेत तिला काय अडचण येऊ द्या. मी सगळ्या गावाला भांडतो त्यांच्या सगळ्या पाहुण्याला वळायला भांडतो. सहा एक काम कर, महिन्यांनी- पण अडचण खरी पाहिजे. तिच्या सासऱ्याला नाही तर नवऱ्याला एकदा फोन करून बोलून घे. मागाशीच फोन झालाय माझा काय येतो म्हणले का? मग चिडले ते मारण्याचे. या मध्ये या बघा काय म्हणाले ते. चला आता पाहून तर घरात नाही ना. नाही ते कशी येते ना घरात मला मागाशीच फोन केला त्यांनी. या बाहेर या. मी ही घराकडे येताना दिसल्या मुलगा नाही आला माझा मी चालू मुलाच्या बद्दल. मुलगा कामाला गेलता तर तिचं काय राहायची इच्छा नाही पहिली गोष्ट बरं का. हा. तिची काय राहायची इच्छा नाही तिला घटस्फोट लागतोय आणि पेपरवर भाऊसाहेबांना घेऊन आलोय. भाऊसाहेबांचा माणूस आला इथं हा तिची पेपरवर सही द्या आम्हाला हा आम्हाला मोकळं करा. काय का उगाच काल अडकून ठेवायचं तुम्हाला तरी. नाही नाही पण नाही. एवढं काय नेमकं असेल? नाही नाही तिला नांदायचंच नाही ना तर मग तिला घटस्फोट लागत होतं घटस्फोट नाही, करून टाकू ना. काय नाही तिला घटस्फोट अहो रोज भांडणं आहे साहेब आमच्या घरी कवर आम्ही सापत आहेत त्या गोष्टी. मी त्याच्याकरता आहे ना दाढ वकिलाचा माणूस घेऊन आलो. आणि हे बघा तुम्ही तर कमी हे बघा जात नाही हे बघा ना 10 लाख रुपये चेक दिलाय मुलांनी तिला. आणि हे या पेपरवर साहेब हे आम्हाला सुटका करा आमची. बघ आहे का तो मनासारखं चेक भेटलाय घटस्फोट द्यायला लागलेत ते. मला पाहुण्याचा मागाशीच फोन आलता म्हणले असं असन तर आपल्याला त्याच्याने काय तिची होणार नाही. नांदायची इच्छा नाही मग आम्ही तिच्या हा, मग पुढं ती पुढं म्हणते करायचं. मला लय सासू असेल, सासऱ्याला सासू तिला असेल. विचारा बरं थोबड तुम्हाला रोज फोन आहे. एक दिवस आहे सासू ना बसायची मला ना. अजिबात नाही. मला तुमच्या पोराचा रोज फोन आहे. तिला म्हणा तिच्या आईच्या डोक्यावर हात ठेव. थांबा तिच्या आईच्या डोक्यावर हात ठेव म्हणा मला सासरवाशी संपला विषय लगेच सोडून दे विषय. विचारा फक्त तिला. काय ग काय म्हणाले ते? नीट आता खडसावून विचारा लाड नको. हा काय म्हणाले ते? नाहीये सासूरवास मला. मग तू कशाला खोटं बोलली आम्हाला इतके दिवस? मला नव्हतं राहायचं म्हणून बोलले. बघा तुम्हीच आता आम्ही दोघं मी जण तुम्हाला सांगतो. सांगत होतो लाडापोटी लाडापोटी आव. आम्हाला वाटलं खरंच काय लाड आता लग्न झालं पुरीच. ते पाहुण्यांना आपण किती तोंड देते ते गरीब आहेत ऐकून घेते सगळं सहन करतात. हा एका दुसरं कोणी असतं का पोरगी लहान आहे का मोठी अहो, बघितलं दुसरं नसतं. कशाला तुम्ही केलं असतं सहन. नाही ना. नाही पण राहायचं नाही कारण काय आहे? तुमचे लाड
तुम्ही ठेवून घेतात ना नाही, आलं नाही. हे नाही करत का मी हिला कोण करतो इथं ठेवून घेणार नाही मी ह्या पुरीला. स्वयंपाक, भांडे धुणे एवढं करून रानात जाते ना यार तुला फाशी देखणे फक्त घरच करायचं ना होय हो. रानात अहो, तेवढं बी करीत नाही ना, तेवढं बी नाही तिच्या अंगावर. पण नाही बाकीचं करतात ना, घरात सगळेजण मदत करतात. मी काय म्हणते, ही मला माझ्या घरात नको आहे. ही माझी सून आणि माझा लेक आणि तुम्ही, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलाच परका माणूस मला माझ्या घरात पाहिजे नाही. तिला नाही नांदायचं ना तिला तू जाऊ दे. शेतात नाही राहायचं मग. तुला पैसे भेटले तुला काय ऐका ना. करायचं ते कर. नाही नाही आपल्यात कशाला तिला पैसे भेटले 10 लाखाचे, नाही तिला रान अर्ध पाहिजे. रानात तिकडे 2 खोल्या बांधून देऊ तिला काही आपण. करा त्याच्यावरती मला जाऊ द्या नाही नाही मला दोन्ही नको, मला काहीच नको, मला अरे. नको काय. मला नाही पाहिजे घटस्फोट, मला घरी जायचंय. मला माहितीये ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची काहीच चुकी नाहीये, ह्याच्यात मीच चुकी केली. मी फक्त माझ्या मनमानीने वागत होते. जसं माझी आई सांगन तसंच मी करायचे. खरंच माझा भाऊ आणि माझी वहिनी देव माणसं आहेत. आज त्या दोघांनी माझे डोळे उघडले तेव्हा कळालं मला आज घटस्फोट काय असतो काय नाही. वहिनी, माझा नवरा खरंच देव माणूस आहे ग. हे कागद घेऊन मी जगू का? माझे सासू सासरे तर विठ्ठल रुक्मिणी वहिनी, माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून मी असं वागले. भाऊ, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. खरंच तुम्ही दोघांनी ना माझा मोडलेला संसार आज मार्गावर आणलाय. आज 2 जीवांची तुम्ही ताटतूट थांबवली. मला सगळेजण माफ करा, मी चुकले. माझा नवरा ना इथपर्यंत आला नाही ना, त्याची काहीच चुकी नाही. चुकी तर माझी आहे, मी अशा वागण्याची आहे. माझ्या संसाराचे तर माझ्या नवऱ्यांनी पण 10 लाख रुपये असे ओळून टाकून दिले माझ्यावर. तर मी ना आता संसारच करून दाखवण, तरच मी माहेराला येईन, नाहीतर नाहीच. आता आमचं नातं ना कुणीच संपू शकत नाही. आज मला कळालं, लग्न झालं ना शेवटी नवराच आपला देव माणूस असतो. चला मामांजी, आता घरी जाऊ आपण, नाहीतर माझा नवरा परत दुसरे घटस्फोटाचे कागद पाठवण. तुला यायचं असेल तर एक विचार करून चल, नाही तर तुला तो फाडला आणि तुला दुसरा चेक 20 लाखात देतो आम्ही. तुला यायचं असलं तर पूर्ण निर्णय करून पाठवा तिला. माझा निर्णय झालाय. तिचा निर्णय तिलाच घेऊ द्या. तू त्यांना सांग काय निर्णय तुझा. हो, सांगायचं काय, मी आताच सांगते, माझा निर्णय झालेला आहे. मी तुमच्या सोबत येते, मला संसार करायचे. पाच चल आता आम्ही ना अजिबात लक्ष नाही. तिची भाऊजाई आणि तिचा भाऊ आमच्याकडे परत तू यायचं नाही. तुला काय अडचण आली ह्या दोघांना फोन करायचा. आणि खरंच आणि अडचण खरं असेल ही तर होतंय ना तुमच्या दोघांना बायको हा ना, हा हा काय लाड चांगला नाही. पहिली गोष्ट, एखाद्या मुली संसार मोडायचा. तुमची मुलगी तुम्हाला देऊन कोणते करून आम्ही आपलं तिला डोक्यावर घेतली अहो तुमच्या सुनाला समजत आहे, मुलाला समजत आहे, पण तुम्हाला डोके नाही. आता यांनी मस्त लय वाजता आम्हाला बी समजून सांगायचा प्रयत्न केला, पण आम्ही आपल्या त्या लाडातच. पण ती काठी खोटं बोलत गेली. अहो काही काय बापामुळे पुरींचे नाणे मोडे. आज त्यांनाच कोर्टात जायची पाळी, उद्या तुम्हाला ते कोर्टात दारात जाऊन बसवा. शिलाई ना परत आहे ना इथं बोलवायची नाही. काय अडचण आली तुम्ही जाऊन भेटून येतील. एकदा मुलगी दिली ना आपण पाहुण्याला, त्यांना मुलगी नाही ना, ती मुलीसारखी सांभाळतील ना. बरं, अजिबात अडचण असं बी नाही, अडचण आहे काही. मी माझी बहिणीने मी घेतोय ना फॉलोअप, मला माहिती नाही कसे वागवितात, काय करतात. त्यांचं वागणूक मी गावात महिनाभर फिरून बघितलेलं आहे. त्यांची काय प्रतिष्ठा आहे काय नाही. अण्णा, आज 100 पैकी 98 पुरीचे घर आई बापाच्या हस्तक्षेपामुळे मोडायला लागलेत. खरं आहे ना. तू फोन नाही करायचा नाही. फोन नाही करायचा बिलकुल. अहो करू द्या का फोन, काय होते आई वडिलांना अहो तिने 4 दिवस येऊ द्या, 10 दिवस राहू द्या, पण भांडणं करू नको. तिने येऊ द्या, महिनाभर येऊ द्या, पण स्वतःचा संसार सांभाळून येऊ द्या. आले ना तर हे आधी हे घर तिचं राहिलं नाही, तुमचं घर ते तिचं घर. इथं यायचं, पाहुण्यासारखं 4-8 दिवस राहायचं. काय अडचण असेल तर सांगायची, नाही तर हसून खेळून राहून आपल्या घरी जायचं. चला ना, असं सगळ्यांनी समजून घेतात. आमचे धंदे बंद पडायचे, वकिली बंद पडून जायची. बंद नाही पडत तुम्हाला देऊ भाऊसाहेब. चला कागदाचे पैसे द्या. हा. त्यांना कागदाचे पैसे द्या. देतो चल चल. आपण कधी समजूनच नाही घेतलं. जाऊ द्या अण्णा, जे झालं ते झालं. आमचं येडेपणामुळे झालं ना. नाही, असू द्या. कोणत्याही आई बापाला पुरीची वड असतीच. असू द्या. पण आती लाड करून आम्ही चोचून टाकायचं. पण आती लाड करणं चुकीचं आहे. जाऊ द्या. आता इथून पुढं तुम्ही ध्यान ठेवा. आम्ही ना आम्ही अजिबात लाड नाही, इथून पुढं फक्त हस्तक्षेप करू नका. बिलकुल नाही. तिला सगळे व्यवस्थित सांभाळणारे चांगले माणसं, देव माणसं भेटलेत आपल्याला. हा, आम्ही आहे तर तिच्या टच मध्ये. तुम्ही काय हे करू नका. काय, चला.
येडेपणात बरं झालं ना आजच्या आजच मिटलं सगळ्या गोष्टी ते